यूट्यूबवरती आणि फेसबुकवरती आपण या डोंबिवलीच्या दहीहंडी सोहळ्यात एक दुसऱ्याशी हस्तांदोलन करत आनंदात गुरा राखायला जायचे किंवा आख्यायिका अशी सांगितली जाते की सगळेजण मिळून एकत्र त्याकडे बंधू भगिनी रामनगरचे गणेश गावडवार साहेब यांची स्वागत करतो. पत्रकार बांधव असतील, पत्रकारांचंही मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. आणि डोंबिवलीकर बंधू भगिनीच्या घरी बसून बघत असतील किंवा या बाजीप्रभू चौकात येऊन आपला आनंद येत असतील उत्साहामध्ये या वातावरणामध्ये सामील स्वागत करतो. आपल्यासमोर गावदेवी गोविंदा पथक असेल. 1 2 3 4 उतर सर. धन्यवाद. आपले देशाचे श्रद्धेय माजी पंतप्रधान स्वर्गीय साजरा करताय. दरवर्षी एक वेगळा संदेश असतो. आज तुम्ही काय संदेश देता, काय सांगा? खरं तर आपल्याला सर्वांना माहीत आहे डोंबिवली शहर आणि डोंबिवली शहरातील असणारी हिंदू संस्कृती जपली गेली पाहिजे म्हणून डोंबिवलीतील असणारा प्रत्येक नागरिक हा नेहमीच प्रयत्न करत असतो. भारतीय जनता पार्टी डोंबिवली शहर हे गेली वर्षानुवर्ष एक तिथल्या असणाऱ्या युवकांना संदेश देण्याचं काम करत असतात. त्यामुळे आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांचं महायुतीचं सरकार ही सर्वजण सातत्याने महाराष्ट्राला एक वेगळ्या पद्धतीने 1 ट्रिलियन इकॉनॉमीच्या दिशेने घेऊन जाताना तुम्हाला आम्हाला सर्वांना दिसत आहेत. यामध्ये युवकांचा सहभाग हा सर्वात मोठा असणार आहे आणि म्हणून आपणच या महाराष्ट्राचे शिल्पकार येणाऱ्या काळामध्ये युवक होणार आहात असा संदेश आपण सर्व युवकांपर्यंत पोहोचवण्याचा एक प्रयत्न करत आहोत. अटलजींचं तुम्ही एक वेगळं महत्त्व देशामध्ये केलेल्या कामाचे महत्त्व तुम्ही तुमच्यासमोर ठेवलेले आहे. हे आज आपल्याला माहीत आहे की अटलजींची पुण्यतिथी आहे. त्यामुळे आमच्यासारखे सर्व कार्यकर्ते की जे भारतीय जनता पार्टीमध्ये राष्ट्रीयत्वचा धागा धरून चालणारे आहेत त्यांचे सगळ्यांचे ते प्रेरणास्थान आहेत, सगळ्यांचे श्रद्धास्थान आहेत. त्यामुळे त्यांची आज आठवण करणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून त्यांनी जो संदेश दिला होता की अंधेरा छटेगा और कमल खिलेगा तो संदेश त्यांनी जो दिला होता आज पूर्ण देशभरामध्ये सर्व ठिकाणी कमळ फुलत आहे.